ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा काट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी मला कामिनीचं मरण दिसतया ते बी आजच. अगे बाई अगे काय बडबडतेस तू? तुला फक्त एक जण वाचवू शकतो. त्यानं जर भिराईची प्रार्थना केली तरच वाचण्याची शक्यता आहे. माझ्या प्रार्थनेने जर आई वाचणार असेल तर मी नक्कीच प्रार्थना करीन. काय ऐकलं तुम्ही? कामिनी काकू सूर्याला म्हणत होती की ते तुला आज ना काळ्या डोहामध्ये ढकलून देणार आहेत. मी कोणाचं काय वाईट केलंय म्हणून मी मरावी असं सगळ्यांना वाटतं. आई माझ्यावर इतकं का रागवतात की मला मारण्याचा विचार त्यांच्या मनात येतो. पण माझ्या मरण्याने जर कोणी सुखी होणार असेल तर मला मरायलाच हवं. 3 वाजत आलेत. मला काळ्या डोहावर जाण्यासाठी निघाला हवं. काशी अगं कुठं बाहेर निघालीस बाई? हो, जरा काळ्या डोहावर जाऊन येते. काळ्या डोहावर कशा पायी? गोदात्या, आज मी जलसमाधी घेणार होते पण माझं मरण टळलं म्हणून मी नदीवर जातेय तिचे आभार मानायला. ठीक आहे पण एकली नको जाऊस. मी अभि येते तुझ्या बरोबर. आता तुम्ही का घाबरता? मी जलसमाधी घेणार होते पण आता माझं मरण टळलंय ना. पण समजा मी आज खरंच मेले असते तर? गप, असं काही वांगाळ बोलू नकोस. गोदात्या, मी समजा म्हटलंय ना. गोदात्या, आज माझं काही बरं वाईट झालं असतं तर तुम्ही भाऊ काकांनी यांना सांभाळलं असतं ना. यांची काळजी घेतली असती ना. हे बघ, आता तुझं मरण टळलंय ना. मी देवापुढे साखर ठेवून येते. काशी, मी पण येऊ? नाही. हे बघा, यापुढे मी असेन नसेन तुम्ही तुमची काळजी घ्यायची. घ्याल ना? पण हे बघा, कोणाला त्रास नाही द्यायचा. स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि स्वतःची काळजी, स्वतःचं संरक्षण स्वतःच करायचं. माझी खात्री आहे तुम्ही असं नक्की करा. करेन मी.
सूर्या 3 वाजलेत. काशीच्या मरणाची हीच ती वेळ. ती भवानी आता कुठल्याही क्षणी इकडे येईल. तू तयार राहा. आई आपण तयार आहे. त्या काशीला मारण्याची सोन्यासारखी संधी सोडणार नाही. मी आता चांगलं वागणार, नीट वागणार. मी संजय काय चाललंय बाळा? मी नीट वागणार आता. हो अगदी नक्की नीट वागणार आहेस. बरं काशी कुठे आहे? कशी ती गेली? कुठे गेली ती? ती ना ती काळ्या डोहाकडे गेली. काळ्या डोहाकडे? नदीच्या काळ्या डोहाकडे? आता यावेळेस? तिला मी सांगितलं की सूर्या आणि कामिनी काकू काय बोलत होते ते. कामिनी काकू सूर्याला बोलली, हे बघ सूर्या, दुपारी 3 वाजता काशीला मी काळ्या डोहाकडे जायला सांगितलंय. तू गाडी काढ, आपण जाऊ आणि तिला धक्का देऊ. आई आणि त्या कागदाचं काय झालं? मी त्या कागदावर तिची सही घेतली. त्याच्यावर फक्त इतकंच लिहायचंय की मी गावच्या भल्यासाठी आत्मसमर्पण केलंय. आणि मग ती तिकडे चालली गेली. काशीला वाचवायला हवं संजय, काशीला वाचवायला हवं. चल. म्हणजे काय? आई पण ती काशी येईल ना? येईल म्हणजे येणारच. तिला मी म्हणाली तिचं मरण टळलंय ना म्हणून काळ्या डोहाकडे जाऊन पाया पड. आणि ती तयारीही झाली. तिला अंदाजही नसेल तिचं मरण टळलेलं नाहीये. मृत्यू तिची वाट बघते. ते सगळं ठीक आहे, पण आता जर का आपल्याला इथं कोणी पाहिलं तर? अरे आता दुपारी 3 वाजता कोण कशाला इथे येईल? सगळं गाव शांत असतं. आणि आता तर काशीही कायमची शांत होणार. काशीचं मरण चुकणार नाही आता. काय झालंय? त्या गुरुवाईनं माझ्या मरणाचं भाकीत केलं होतं ना, पण मी इतक्या सहजासहजी मरणार नाहीये. तिचं भाकीत खोटं होतं. आपल्या घरातली एक व्यक्ती मरणार नक्की, पण ते मी नाही, ती काशी असणार. तरी एक भीती आहेच. कसली? आई त्या गुरुआईचं म्हणणं आजपर्यंत कधीही खोटं ठरलेलं नाहीये. म्हणजे तुला काय म्हणायचंय? आई तुझं काही बरं वाईट? अरे काही काय बोलतोयस? काही होणार नाहीये मला. जे काय होणार आहे ना ते त्या काशीचं. तू फक्त तयार राहा.
आई बेराई माझ्या काशीवर आणि या घरावर अशीच किरपा ठेव ग बाई. हिरवगार रान असतंय, पण एक काडी पडली की वणवा पेटूया. मला वणवा लागलेला दिसतोय, वणवा लागणार आहे. तर म्हणलं की तलवार की ताकभार हे ज्याचं त्यानंच समजायचं असतं. म्या तुला सावध करायला आले. तुला मनाची तयारी करायची आहे. मला माहित आहे धनाजी, माझ्या हाकितामुळे तुलाही अस्वस्थ झाला आहेस. परत माझा शिष्य असल्यामुळे तुला सावध करणं माझं कर्तव्यच आहे. मानसिक तयारी असली की आघात पचवणं सोपं जातंय. मला या घरावर मरणाचं सावट दिसतंय. आज माझं मरण टळलं, पण ते मला मान्य नाही. नाही जगायचं मला. काय म्हणून मी जगू? भाऊ म्हणतात त्याप्रमाणे मी भाविणीची मुलगी नाही, मी माझ्या आईची मुलगी नाही. हे दुःख आयुष्यभर उराशी बाळगून जगू की माझ्या जन्मदात्यांना शोधण्यासाठी जगू? मला माझ्या आईने वाढवलं, माझ्यावर तिचे संस्कार आहेत, तीच माझी आई आहे. आणि जर मला माझ्या आई वडिलांनी स्वतःपासून लांब ठेवलं असेल तर मी अपशकुनी आहे म्हणूनच. सूर्या, सगळं ठरल्याप्रमाणे व्हायला हवं. जरा ही चूक होता कामा नये. सापाला मारायचं ना तर पूर्णपणे मारायला हवं. नुसतं शेपटीवर पाय दिलास तर वळून डंख मारायला सुद्धा कमी नाही करणार. तसंच या काशीच आहे. आज जर का ती वाचली तर आपण नाही वाचणार. माझ्या किंवा माझ्या माणसांच्या आयुष्यात जे वाईट घडते त्याला मीच जबाबदार आहे. अगदी माझ्या आईच्या मृत्यूसाठी सुद्धा त्याला माझ्यामुळे जीव द्यावा लागला. मी मोहित्यांच्या घरात गेली आणि तिथेही माझी अडचण होऊ लागली. सगळ्याला मीच जबाबदार आहे. ती काशी आता इथे कुठल्याही क्षणी येईल. नाही वाचणार. तिची उद्याची जलसमाधी कॅन्सल झाली असली ना तरी आजची जलसमाधी एकदम फिक्स आहे. एकदा का ही काशी डोहात गेली ना की गावाला जाऊन सांगायचं आमच्या सुनेनं प्रायश्चित्त केलं. बाप्पाजी सोबत झालेला पराभव तिला सहन झाला नाही म्हणून तिने आत्मसमर्पण केलं. सगळं श्रेय आपल्याला. आणि जर का गाव तिच्या विरोधात गेलं की म्हणायचं ती अपशकुनीच होती, काळ्या पायाची, म्हणून तिने जीव दिला. आई, सगळं व्यवस्थित होईल. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू एक काम कर, तू गाडीत उतर. का? काही गाडी एकदम स्पीड मध्ये असेल ना तर तू गाडीत थांबू नकोस. मी गाडीतच बसणार आहे. त्या काशीचं मरण मला माझ्या डोळ्यांनी बघायचंय. तू गाडी चालव, मी गाडीतच बसणार. कुणाचं मरण येणार आहे ना ते मी स्पष्ट सांगते. मला कामिनीचं मरण दिसतंय.
अरे काय झालं? नाही काही नाही झालं. त्या गुरुआईने काय खूळ घातले ना तुमच्या डोक्यात, त्या आधी काढून टाक. आई कसं विसरू? हा, त्यांचे शब्द अजून सुद्धा आपल्या कानामध्ये एकदम ठळकपणे ऐकू येत आहेत. आई, अरे बाळ, तुला किती वेळा सांगू, या असल्या भाकितांवर विश्वास ठेवत जाऊ नका. त्या गुरुआईनी सांगितल्यामुळे जर माणसं मरायला लागली ना तर तिला देवळात बसवायला हवं. मला काहीही होत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, आज काशी मेलीच पाहिजे. आज काशी मेलीच पाहिजे.
सूर्या, सूर्या गाडी स्टार्ट कर.